विद्यार्थी मित्रांनो, कॅरी ऑन जेवढ्यांना भेटला तेवढ्यांनी मला खूप मुलांनी रिक्वेस्ट केली की सर कॅरी ऑनच्या मुलांसाठी आम्हाला रोड मॅप द्या, स्ट्रॅटर्जी द्या अभ्यासाची. कारण कॅरी ऑन घेऊन आम्ही पुढच्या वर्गात गेलो, पण कॅरी ऑनचा पण सब्जेक्ट करायचे आणि रेग्युलर पण करायचंय. कसं करू? टेन्शन येतंय. घाबरू नका, पुढच्या 5 मिनिटात काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. सिंपल टिप्स त्या फॉलो करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो बघा, पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ऍक्सेप्ट करायचं. भरपूर मुलांना मनामध्ये अशी गिल्ट आलेली आहे, वाईट वाटतंय की यार मला कॅरी ऑन भेटला म्हणजे मी वाईडी झालो, बाकीचे मुलं मला तेवढा रिस्पॉन्स देत नाही. होतंय ना असं, खूप मुलांच्या बाबतीत होतं. कारण जे कॅरी ऑनचे विद्यार्थी ते ऑफलाईन क्लासला माझ्याकडे त्यांच्याशी पर्सनली बोलल्यानंतरही मला कळतंय, किंवा जे कॉल येतात रोज 7-8 अननोन कॉल येतातच मुलांचे पुणे नगरवरनं. सो त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळतं की मनात आपल्याला गिल्ट आली, आणि त्या गिल्टमुळे कुठेतरी आपला आत्मविश्वास लो होतोय. सो पहिली गोष्ट, नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, फ्रेंड्स काय म्हणतील, जवळपासचे सगळं सोडा. आपलं भविष्य आपण ठरवायचं. बरं, सो ठीक आहे, एखाद्या विषयाने आपल्याला त्रास दिला, तो निघला नाही म्हणून आपण वाईडी झालो होतो, आपल्याला कॅरी ऑन भेटला, आपण पुढे आलोय. सो झालं ते झालं, सोडून द्यायचं. ते काही बदलू शकतो का? नाही. स्किप इट, सोडून द्यायचं. आणि आपण आता काम करायचं आपल्या याच्यावर की आपल्याला कशा प्रकारे याच्यात रिझल्ट वाढवता येईल, कशा प्रकारे यावेळी आपल्याला कॅरी ऑनचा सब्जेक्ट तर क्लिअर करायचंच आहे, नाही त्याला काय ऑप्शन नाहीये, पण त्यासोबत रेग्युलर मध्ये सुद्धा चांगला स्कोर करायचं. मग काय काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट, आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आणि कोण काय म्हणतं हे सोडून द्यायचं. कुणाशी काही घेणे देणं नाही, आपण आपलं बघायचं. क्लिअर? नंतर आपल्याला करायचं प्रायोरिटाइज कॅरी ऑन सब्जेक्ट्स. म्हणजे काय होतं, आता गंमत लक्षात घ्या, हा मुद्दा का मी महत्वाचा दिलाय, हा या व्हिडिओचा स्टार पॉइंट आहे. काय होतंय बघा, एखादी नवीन, समजा आपण घरी स्वयंपाक करतोय, समजा आईचं उदाहरण घेऊया. आई रोज एक सेम भाजी बनवते. एखाद दिवशी काहीतरी नवीन बनवायचं असलं तर तिलाही मजा येते ना, कारण काहीतरी वेगळं करते ना. आपल्याला पण रोज वांग्याची बटाट्याची भाजी ठरलेली आहे, पण एखाद दिवशी काहीतरी वेगळंच आलं, अरे उकडीचे मोदक आले, समथिंग डिफरंट, ते भारी वाटतं ना. म्हणजे तसंच असतं ते, माणसाला रोजचं कंटाळा आलेला असतो, काहीतरी नवीन आलं का भारी वाटतं. हे का सांगतोय मी? कारण इथे तीच गंमत होते. हा कॅरी ऑन सब्जेक्ट म्हणजे तो आपल्याला वायडी पाडणारा सब्जेक्ट आहे, आणि हे न्यू रेग्युलर सब्जेक्ट, हे कुठले सगळे न्यू सब्जेक्ट आहे. आपण काय करतो, आपल्या मनानुसार, आपल्याला कधीतरी उकडीचे मोदक भेटले, भारी वाटते, रोज वांगे बटाटे खाऊन कंटाळा आलाय, तसंच असतं. ते नवीन सब्जेक्ट पहिल्यांदा आले ना, आपण याच्याकडे लक्ष जास्त देतो. याने आपल्याला ऑलरेडी वायडी पाडलंय या सब्जेक्टने, याला आपण मागेच टाकत जातो. शेवटी तुमचं सेमिस्टर एंड व्हायला येतं, 15-20 दिवस राहता, वाटतं आज करू, उद्या करू, नंतर करू, अजून खूप दिवस आहे. करता सेमिस्टर एंड व्हायला येतं, नंतर पस्ताव येतो की यार खूप वेळ राहिला. पुन्हा त्या सब्जेक्टने टेन्शन यायला लागतं शेवट, आणि त्याच्यामुळे हा पण अभ्यास होत नाही, कारण टेन्शन आलेलं असतं ना. आणि पुन्हा तो सब्जेक्ट बॅक राहतो, पुन्हा वायडी पडतो. झाला का गंमत? म्हणजे आपल्याला पहिलं प्राधान्य कॅरी ऑनच्या सब्जेक्टला द्यायचंय. आपण उलट करतो, आपल्या शरीराची जशी सवय त्यानुसार नवीन याला जास्त ध्यान देतो, हा वायडी पाडून देतो पुन्हा. त्यामुळे रेग्युलर सोबत आपल्याला ह्या कॅरी ऑनच्या सब्जेक्टचा सुद्धा स्टडी करायचा. म्हणजे मी इथे दिलंय न्यू इयर, म्हणजे जे नवीन चान्स भेटले ते नवीन इयर, आणि ओल्ड इयर म्हणजे कॅरी ऑनचं इयर, त्याच्यातले सब्जेक्ट दोघं सोबत घ्यायचे. आता अभ्यासामध्ये पॅटर्न कसा करा, असं करा, 70-30 पॅटर्न ठेवा. नवीन सब्जेक्ट जास्त आहे त्याला 70% स्टडी करायचा, आणि 30% ओल्ड सब्जेक्ट कॅरी ऑनचे सब्जेक्ट, कारण हे हार्डली 1-2 सब्जेक्ट असणार. बरोबर? म्हणजे उदाहरणार्थ समजा 3 तास रोज अभ्यास करताय, तर 2 तास नवीन सब्जेक्टचा, 1 तास कॅरी ऑनचा, 5 तास करताय, हा झाला 3 तास स्टडी. समजा आपण 5 तास दररोज अभ्यास करतोय, तर समजा 3.5 तास नवीन सब्जेक्ट करा आणि 1.5 तास जुने सब्जेक्ट करा कॅरी ऑन वाले. या पद्धतीने 70-30 मध्ये पॅटर्न ठेवा, जेणेकरून दोन्ही सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे. ओके. नंतर आता याच्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सर नवीन सब्जेक्ट आहेत, त्यांचे पेपर तर आम्हाला आत्ता नाही देता येणार, नेक्स्ट इयरला द्यायचे आहे, नेक्स्ट सेमला द्यायचे. मग पण अभ्यास तर करत राहायचा आहे ना आपल्याला, त्याला सोडता नाही येणार. नेक्स्ट सेमला पुन्हा नेक्स्ट सेमचे पण पेपर येणार आहे, पण तेव्हा हे थोडी होणार आहे. सो करत राहायचं. 30% टाइम इज इनफ. ओके. आणि अभ्यास करताना शक्यतो ग्रुप स्टडीचा फायदा घ्या. ग्रुप स्टडीने खूप फायदा येतो, कारण तो सब्जेक्ट कॅरी ऑन का भेटला आपल्याला, त्या सब्जेक्ट बॅकलॉग राहणारा सब्जेक्ट आहे, तो आपल्याला त्रासच देतो. त्याला आपल्याला काढण्यासाठी आपल्याकडून होत नाही, म्हणून ग्रुप स्टडीचा नक्की फायदा घ्या. ज्या मित्राला तो सब्जेक्ट बेस्ट समजतो ना, त्यांच्या ग्रुपमध्ये जा, त्या ग्रुपमध्ये, अभ्यासवाल्या ग्रुपमध्ये ती फिरत जा, म्हणजे अभ्यासाची सवय लागते. जिथे आपण 2 तास अभ्यास करू तिथे 4 तास अभ्यास होईल, तिथे सगळे अभ्यासच पूर्ण आहे अशी चर्चा, अशा पोरांशी आपण भेटत राहिलो, त्या ग्रुपमध्ये राहिलो, तर ऑब्विसली अभ्यास करणं आपल्याला सोपं जाईल. येस. सो ग्रुप स्टडीचा नक्की फायदा घ्यायचा आहे. सो महत्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. पहिलं की माइंडसेट ठेवा, झालं ते झालं, सोडून द्यायचं, पुढे जायचंय.
कॅरी ऑनच्या सब्जेक्टला आपल्याला महत्व द्यायचंय, पॅटर्न 70-30 ठेवायचं आहे आणि ग्रुप स्टडी मध्ये सगळंच नाही पण जे जे टॉपिक अवघड आहे ते ग्रुप स्टडी मध्ये इतरांना भेटून वगैरे ते क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. सो मित्रांनो, कॅरी ऑनच्या स्टुडंटसाठी कम्प्लीट स्ट्रॅटर्जी आहे, शॉर्ट स्ट्रॅटर्जी आहे जी प्रत्येक जण फॉलो करू शकतो. मी ती दिली आहे, फॉलो करा. 100% तुम्हाला कॅरी ऑनचा सब्जेक्ट या आत्ताच्या सेम मध्ये क्लिअर होईल आणि बाकी रेग्युलरच्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगले मार्क घेऊ शकता. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. यस, आणि बाकी तुम्हाला अभ्यासाविषयी कुठलाही गायडन्स लागला आम्हाला लिहा, आम्ही नक्की त्याच्यावर सोल्युशन देऊ. आणि अभ्यास करताना कॅरी ऑनचा जो सब्जेक्ट आहे तो निघत नाहीये ना, कारण काय होतंय की तुम्ही तुमच्या बुद्धीने काम केलंय, 2-4 वेळा दिला निघत नाही. आता आमच्या सोबत त्याचा अभ्यास करा. पर्पल हॅट ऍप सोबत. पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यामध्ये जो कॅरी ऑनचा सब्जेक्ट आहे ना त्याचा सबस्क्रिप्शन घ्या. त्याच्यामध्ये सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर, नोट्स सगळं सोपं करून शिकवणारे शिक्षकांनी व्हिडिओ लेक्चर कोर्सेस बनवले, नोट्स, IMP सगळं आम्ही प्रत्येक कोर्स मध्ये दिले. सो कुठलाही कोर्स घेतला त्याच्यात तुम्हाला सगळं मटेरियल भेटणार आहे, त्याच्यावरनं तो सब्जेक्ट करा. का बरं बॅकलॉग राहील? राहूच शकणार नाही, कारण त्या सब्जेक्टला क्लिअर करायला जेवढं लागतं ना सगळं मटेरियल आपल्या ऍप्लिकेशन कोर्सेस मध्ये. सो नक्की डेमो लेक्चर बघा आणि आमच्या सोबत अभ्यास केला, शुअर शॉट तुम्ही क्लिअरच होशाल. थँक्यू.